जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या बारवी धरणाची उंची वाढवण्याचं अखेरच्या टप्प्यातील काम सुरू आहे। धरणाच्या सांडव्याची उंची वाढवण्याचं काम 65 मीटर पर्यंत पूर्ण झालंय। मात्र या धरणाची उंची वाढल्यानं तोंडली, मारगवाडी, बुर्ड्याची वाडी, देवपाडा, जांभूळवाडी, कोळेवाडी यांसारखी अनेक गावं पाण्याखाली येणार आहेत। परिणामी या गावातील गावकऱ्यांचं पुनर्वसन करण्याच्या कामात सरकार अन्याय करत असल्याची भूमिका घेत याआधी दिलेला मोबदला हा अतिशय तुटपुंज असल्यानं उंची वाढवण्याच्या कामास प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा विरोध करून धरणावर मोर्चा काढला। आमच्या अनेक मागण्या ज्या प्रलंबित आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला जाग येण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी धरणाची उंची वाढवली, आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या घरामध्ये पाणी घुसवला आणि आमची मानसिक छळवणूक केली। म्हणून त्या अधिकाऱ्यांचा गुन्हा दाखल करावा आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर जे आमची मानसिक छळ झाला त्याला कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला, निळवंडे धरणाच्या धर्तीवरील पॅकेजमध्ये वाढ, एमआयडीसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रकल्पग्रस्तांना नोकरी अशा गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। आघाडी सरकारच्या काळात माजी उद्योगमंत्री नारायण राणे आणि आत्ताचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पग्रस्तांसोबत अनेक बैठका घेतल्या होत्या। ठाणे आणि कल्याण महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त कुठल्याही महानगरपालिकेने नोकरी संदर्भात अद्यापर्यंत ठराव केलेले नाहीत। आता आमच्या येणाऱ्या उल्हासनगरच्या महासभेमध्ये तो ठराव होणार आहे। असे सगळ्या महानगरपालिकेमध्ये प्रकल्प बिल्डींना नोकऱ्यांना समाविष्ट करावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या या बारवी धरणातून ठाण्याच्या वागळे इस्टेट, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, टीटीसी, तळोजा, अंबरनाथ, बदलापूर या औद्योगिक क्षेत्रामध्ये तसंच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे, मीरा भाईंदर या स्वराज्य संस्थांना पाणी पुरवठा केला जातो। चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।